तर एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे। तिकडे पुणे आणि कोल्हापूरमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमकपणे आंदोलन केलं। पुण्यातील स्वारगेट बस डेपो येथे आंदोलन करण्यात आलं, तर तिकडे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे। दरम्यान या आंदोलकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। एसटीच्या तिकिटाच्या दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे आंदोलन करत आहेत। मुंबईच्या माजी महापौर आहेत, त्या सुद्धा आंदोलनात सहभागी झाले। काय सांगाल, सगळं आंदोलन सुरू आहे? खरं तर आंदोलन करण्याची गरजच आहे, कारण सर्वसामान्य एसटीने प्रवास करणारे लोक सर्वसामान्य लोकांना परवडणारी सेवा असते आणि तिचं जर असं दरवाढ ती पण 15% आणि परिवहन मंत्रींना माहिती नाही असं कळतंय, ही किती शोकांतिका आहे। म्हणजे सरकार करतंय काय? सरकार झोपलेलं आहे का? सर्वसामान्य लोकांच्या बाजूने नाहीये का? त्यांच्या बाजूने असतं तर ही दरवाढ नक्कीच झाली नसती। परत त्यांनी पुढे असंही सांगितलंय की येणाऱ्या कालावधीमध्ये टॅक्सी आणि त्याचप्रमाणे रिक्षाची सुद्धा दरवाढ होणार आहेत। मग सर्वसामान्य माणसांनी जायचं का? ही सगळी व्यवस्था जर ट्रॅफिकची वगैरे असते ती सगळी नियोजनबद्ध झालं गरजेचं आहे, ते होत नाहीये। म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलंय की चक्का जाम करा, लोकांच्या बाजूने आम्ही कौल मागत आहोत। लोकांना निर्णय पसंत नाहीये, लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेऊन दरवाढ ही रद्द झाली पाहिजे। लाल परीची तुम्ही ससे उलपट करून टाकलीये, ती भंगारमध्ये जमा व्हायची वेळ आलेली आहे। सरकार काय करते, ह्याला सरकारने अनुदान द्यायला पाहिजे। फक्त लाडक्या बहिणीसाठी पैसे देतात, ते परत काढून घेता। त्या पैशाची वसुली होण्याकरता नागरिकांच्याच खिशातले परत पैसे काढता। ही कसल्या योजना तुमच्या फाटक्या तुटक्या? चक्का जाम आंदोलन केलेलं आहे। इथून पुढे आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावरच्या गाड्या आडू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।